उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे। नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहेत। कर्जमाफी जूनमध्ये नाही तर तातडीने जाहीर करा, शेतकऱ्यांमार्फत उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली आहे। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही, मग ही मदत कधी पोहोचणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारलाय। उद्धव ठाकरे आज परभणीतील पिंगळी गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। शिवाय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही उद्धव ठाकरे घेणार आहेत। सरकारने उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची धास्ती घेतली आहे। संभाजीनगरला मोर्चा काढला तेव्हा पॅकेज जाहीर केलं आणि आता हा दौरा सुरू झाला की शेतकऱ्यांना रब्बीसाठी लागणारी मदतही मंजूर केली आहे। शेतकऱ्यांना आशा फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडून आहेत अशा भावना परभणीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। त्यांच्याशी बातचीत केली आहे पंकज क्षीरसागर यांनी। कारण शिवसेना जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा शेतकऱ्याला न्याय मिळवून देते। आपण बघितलं असेल संभाजीनगरला उद्धव साहेबांनी मोर्चा काढला त्यावेळेस सरकारला त्या मोर्चाची धसकी म्हणून 31,500 कोटीचं पॅकेज जाहीर करावं लागलं आणि आता 2 दिवसापासून उद्धव साहेब मराठवाड्यात आलेत, आज परभणीमध्ये येत आहेत। तुम्ही बघितलं असेल त्याची दखल घेऊन सरकारला ते 10,000 रबीचे सुद्धा द्यावे लागले। म्हणजे उद्धव साहेबाची भीती शासनाला किती आहे, कारण आज मराठवाड्याला शेतकरी फक्त उद्धव साहेबांकडे आशेने बघतोय। अजिबात पैसे अद्यापर्यंत पैसे पडलेले नाहीत, हे खोटं सांगतात। हे शेतकऱ्याची दिशाभूल करतायत। अद्यापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले नाहीत। यांनी सांगितलं शेतकऱ्याची दिपावळी गोड करू, दिपावळी गोड झाली नाही, दिपावळी कडू झाली शेतकऱ्यांची। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांची दिपावळी साजरी करावी लागली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आज पिंगळीला 4 वाजता येणार आहेत आणि उद्या पाथरी विधानसभा मतदारसंघातलं मानवत तालुक्यातलं ताडबोर गाव आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी 11 वाजता जिंतूर विधानसभेमध्ये ढिंगळी पिंपळगाव म्हणून आहे। तर या 3 विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आज हे दगाबाज शासन आहे। आम्ही जसं आता सांगितलं सहकार्याने की हंबरडा मोर्चा शेतकऱ्यासाठी काढल्यानंतर या शासनानं पॅकेजचे आकडे जाहीर केले, आजही पॅकेज भेटलं नाही आणि पॅकेज भेटलं शेतकऱ्याला मदत मिळाली नाही मिळाली यासाठी स्वतः उद्धव साहेब शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत।